शेतकरी मित्रांनो नमस्कार. माझं नाव सौरभ. पुन्हा एकदा तुमचं ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या खास टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी असणार आहे. आणि ज्यांनी आजपर्यंत टोमॅटो केला आहे किंवा आत्ता ज्यांचं टोमॅटो करण्याचा विचार चालू आहे, अशा शेतकऱ्यांसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर जे टोमॅटोमध्ये द्रव्यांच्या घटकाची जी कमतरता निर्माण होते, ती कमतरता कशी दिसते आणि आपण कशी ओळखली पाहिजे आणि त्याच्यावरती काय उपाय केलं पाहिजेत, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर पहिली जी डिफिशियन्सी आहे ती फॉस्फरसची डिफिशियन्सी आहे. जी आता तुम्ही फोटो पाहताय स्क्रीनवरती, ती एक फॉस्फरसची डिफिशियन्सी आहे. त्यानंतर परत एक फोटो बघा, की हे असं जर दिसलं तरी देखील आपण फॉस्फरसची डिफिशियन्सी आहे हे पाहू शकतो. त्यानंतर तिसरा जो फोटो पहा, हे असं जर आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये दिसत असेल, तर ही देखील एक फॉस्फरसची डिफिशियन्सीच आहे. तर यावरती आपण काय उपाय करू शकतो? तर आपण वॉटर सोल्युबल 126100 किंवा 05234 ह्या दोन्हीपैकी एक, म्हणजे दोन्ही पण एकवर आपण प्लॉटला आपण स्प्रेद्वारे देऊ शकतो किंवा आपण ड्रिपद्वारे देऊ शकतो. जेणेकरून काय होईल की ती फॉस्फरसची डिफिशियन्सी निघून जाईल. त्यामुळे आपल्याला प्लॉट चांगला झालेला दिसून येईल. पुढील जी डिफिशियन्सी असणार आहे ती मित्रांनो, ती कॅल्शियमची डिफिशियन्सी असणार आहे. तर तुम्ही हे स्क्रीनवरती पाहताय अशा पद्धतीचं जर तुम्हाला पानावरती चट्टे पडलेले असतील, तर ती आपण एक प्रकारची कॅल्शियमची डिफिशियन्सी आहे हे समजू शकतो. त्यानंतर नेक्स्ट जे फोटो पहा, त्या फोटोमध्ये तुम्हाला जे फळ आहे ते चिरलेलं दिसत असेल, तर ते फळ ज्यावेळेला चिरतं ती देखील एक कॅल्शियमची डिफिशियन्सी म्हणजे दिसते आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते फळ सडणे किंवा आपण त्याला डागलणे म्हणतो. ज्यावेळेला असे काळपट डाग पडतात त्यावेळेला सुद्धा आपण ती कॅल्शियम डिफिशियन्सी समजू शकतो. त्यानंतर नेक्स्ट जे फळ कुजणे होतं, म्हणजे सडणे किंवा कुजणे, हे आपण एक प्रकारची कॅल्शियम डिफिशियन्सी समजू शकतो. तर अशा प्रकारचे जे फोटो आपण पाहिले, तर ते जर का आपल्याला दिसले प्लॉटमध्ये, तर आपण कॅल्शियम डिफिशियन्सी आहे हे कन्फर्म करू शकतो. त्यानंतर आपलं ही डिफिशियन्सी जर कव्हर करायची असेल, तर आपल्याला कॅल्शियम नायट्रेट ड्रिपमधून देऊ शकतो किंवा आपण EDTA कॅल्शियम येतं, तर ते कॅल्शियम आपण स्प्रेद्वारे किंवा आपण ड्रिपद्वारे देऊन आपण ती डिफिशियन्सी कव्हर करू शकतो. पुढची जी डिफिशियन्सी आहे ती मॅग्नेशियमची डिफिशियन्सी असणार आहे. पानावरती जे आता हे फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, की पानावरती असे लालसर डाग किंवा आपण टपके जे दिसत आहेत, तशा प्रकारचे जर पडले असतील, तर ते आपण मॅग्नेशियम डिफिशियन्सी आहे हे समजू शकतो. नेक्स्ट अजून एक फोटो पहा, की अशा प्रकारचं जर दिसत असेल, तर आपण ही मॅग्नेशियमची डिफिशियन्सी आहे हे आपण म्हणू शकतो. आणि त्यानंतर आपलं जर ही डिफिशियन्सी कव्हर करायची असेल, तर आपण मॅग्नेशियम सल्फेट आपण जर ड्रिपमधून दिलं, तर आपण याची जी डिफिशियन्सी आहे ती कव्हर करू शकतो. ज्यावेळेला आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये पाणी पिवळी झालेली दिसतात, म्हणजे काय, असा लाईट, म्हणजे असा फिकट पिवळा कलर येतो, किंवा आपण जर जास्त डेफिशियन्सी असेल तर तो आपल्याला जास्त पिवळंसुद्धा दिसू शकतं. तर अशा फोटोमध्ये पाहता अशा पद्धतीचं जर पिवळसरपणा आपल्या प्लॉटमध्ये आलेला असेल, तर आपण फेरस म्हणजेच आयरन दोन्हीसुद्धा आपण म्हणू शकतो, याची डिफिशियन्सी आपण झालेली आहे हे समजू शकतो. तर पुढची डिफिशियन्सी आहे ती मॅग्नीज याची आहे. तर आता ह्या फोटोमध्ये पाहताय अशा पद्धतीचं काही आपल्या प्लॉटमध्ये दिसत असेल, तर आपण मॅग्नीज डिफिशियन्सी झालेलं आहे हे आपण समजू शकतो. तर आपण ह्या दोन्ही डिफिशियन्सी कशा पद्धतीने कव्हर करू शकतो, तर आपण जे फेरस EDTA फेरस किंवा EDTA मॅग्नीज देऊ शकतो, किंवा आपण कंबाईनमध्ये मायक्रोन्युट्रिएंट जे येतात सगळे, ते सुद्धा आपण जर का ड्रिपमधून दिले किंवा फवारणीमधून दिले, तर ह्या दोन्ही डिफिशियन्सी कव्हर होऊ शकतात. जर आपल्याला फास्टरित्या करायचं असेल, तर EDTA आयरन म्हणजे फेरस किंवा EDTA आपण मॅग्नीज दिलं तर फास्ट कव्हर होतील. आणि जर का आपण कंबाईनमध्ये दिलं तर कव्हर होतात, पण थोडा वेळ लागेल, पण कव्हर होतात त्याने सुद्धा. आपल्या टोमॅटो झाडाची जी वरची पाने असतील ती पिवळी व आखूड झालेली असतील, लहान असतील, तर ती जी आता आपण स्क्रीनवरती पाहताय अशा पद्धतीने जर का आपल्या प्लॉटमध्ये दिसत असेल, तर आपण ती एक प्रकारची झिंक डिफिशियन्सी आहे आपण कन्फर्म करू शकतो. त्यानंतर जर का आपल्या प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारची बुरशी नसेल, कोणत्याही प्रकारचा बुरशीजन्य रोग नसेल, तरी देखील अशा प्रकारे जे स्क्रीनवर पाहताय तशा प्रकारे जर का ते प्लॉटमध्ये झाड वाळल्याला दिसत असेल, मर पडत असेल, तर आपण एक प्रकारची ती कॉपर डिफिशियन्सी आहे हे आपण समजू शकतो. त्यानंतर जे आपलं टोमॅटोचं पान आहे ते असं वरच्या बाजूने उचलल्यासारखं किंवा असं गुंडाळल्यासारखं जर दिसत असेल, तर आपण एक प्रकारे सुद्धा एक प्रकारची कॉपर डिफिशियन्सी आहे हे आपण समजू शकतो. आणि जर का आपण कॉपर डिफिशियन्सी झाली असेल, तर आपण कॉपर जे आपलं EDTA कॉपर मिळतं, ते कॉपर आपण ड्रिपने दिलं किंवा जर स्प्रे केलं, तर ही डिफिशियन्सीसुद्धा कव्हर होते. तर शेवटची डिफिशियन्सी जी आहे ती अशी, जर का आपल्या प्लॉटमध्ये टोमॅटोच्या झाडांना वरच्या ज्या फांद्या आणि पाने जी आहेत ती गुंडाळलेली असतील आणि
पानाची रुंदी होत नसेल तर ती सुद्धा एक प्रकारची आपली डिफिशियन्सीच आहे. तर अशा प्रकारची डिफिशियन्सी जर आता तुम्ही हे फोटोमध्ये पाहताय अशा पद्धतीची डिफिशियन्सी वाटत असेल तर ती एक प्रकारची बोरॉन डिफिशियन्सीच आहे. त्यानंतर जर का आपली टोमॅटोची फुलकळी जी आहे ती सुद्धा वाळून तिथेच मरत असेल किंवा वाळून पडत असेल खाली तर सुद्धा आपण ती एक प्रकारची बोरॉन डिफिशियन्सी आहे हे समजू शकतो. आणि त्यानंतर जर का आपल्या ओव्हरऑल म्हणजे प्लॉटमध्ये फळाला जर का शायनिंग कमी असेल, म्हणजे जर का डल दिसत असतील थोडीफार फळं, तर त्यालासुद्धा आपण बोरॉन सोडू शकतो. तर आपल्याला 20%चं बोरॉन जे मार्केटमध्ये मिळतं ते आपण ड्रिपने सोडलं तर आपण सुद्धा ती डिफिशियन्सी कव्हर करू शकतो. आणि तुम्ही जर का हा पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्ही जर टोमॅटो करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारच्या खूप म्हणजे समस्या येतात आणि त्या प्रकारे जर हा व्हिडिओ पाहिला तर तुम्ही अशा पद्धतीने हे जे अन्नद्रव्यांची कमतरता आहे ती पूर्णपणे कमी करू शकता आणि त्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला प्लॉटमध्ये तुम्हाला सुधारणा होऊ शकते. तर मित्रांनो, हे काही जे आता तुम्ही फोटो पाहणार आहात ते मी स्वतः मार्गदर्शन केलेल्या प्लॉटचे फोटो आहेत. कशा पद्धतीने आपण हा प्लॉट आणला होता हे तुम्हाला एखाद्या लक्षात येऊन जाईल. तर हे फोटो तुम्ही पाहू शकता की आता अशा पद्धतीने आपण प्लॉट आणले होते. त्यांची उंची पाहू शकता किंवा त्या प्लॉटचं एकंदरीत म्हणजे फळधारणा किंवा तुम्ही सगळं पाहू शकता. अशा पद्धतीने हा प्लॉटचा आपण आणला होता. तर मित्रांनो, या व्हिडिओमधून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर का चांगली माहिती मिळाली असं जर वाटत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला लाईक करून शेअर करायला मित्रासोबत विसरू नका. धन्यवाद.